नमस्कार, मी स्नेहल पाटकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गावाकडे काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, या सगळ्याचा आढावा आता आपण घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. उस्मानाबाद जिल्हा बँकेनं सरकारचे आदेश बसवले धाब्यावर. कर्जवसुली थांबवण्यास सांगितल्यानंतरही शेतकऱ्यांच्या दारी जाऊन सुरू आहे तगादा. व्यापाऱ्यांकडून आडत वसुलीला 15 दिवसांची स्थगिती. आडते आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढणार, तर व्यापाऱ्यांच्या बंद विरोधात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन. साने गुरुजींच्या कर्मभूमीत त्यांचं स्मारकच नाही. अनेक वर्षांपासून होतीये स्मारकाची मागणी, मात्र सरकारकडून जागाच मिळत नसल्याचा अमळनेरकरांचा आरोप. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी प्रशासनाचे प्रयत्न. सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत लपलंय निसर्गाचं अनुपम लेणं, मात्र पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला 42 वर्ष पूर्ण. आदिवासींना मोफत उपचारांपासून मुलांच्या शिक्षणासाठी केलं जातंय काम. आतापर्यंत घडलंय लाखो आदिवासींचं जीवन. आणि नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यात मामलेदार यशवंतराव महाराजांच्या 127व्या पुण्यतिथीनिमित्त भरली आहे यात्रा. लोकहिताची कामं करणाऱ्या मामलेदार यशवंतरावांचं सटाण्यात उभारलंय मंदिर. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ताजी बातमी पाहूया. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव देशमुख यांनी ही घोषणा केलेली आहे. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशी घोषणा केलेली आहे. अखेर सभापती आणि सरकारमध्ये एकमत झालेलं आहे. विरोधी पक्षनेत्यांवर अखेर सभापती आणि सरकारमध्ये एकमत झालेलं आहे. आणि आता फोन लाईनवरून सोबत आहेत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष, काय अधिक माहिती आहे? विधान परिषदेमधला विरोधी पक्षनेते पदाचा पेच अखेर सुटला. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी नियुक्ती केलेली आहे. तशी रितसर घोषणा 5:50 त्यांनी केलेली आहे. याआधी हा पेच बराच रंगला होता, कारण सत्ताधारी काँग्रेस आणि सभापती यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं. आणि अखेर अधिवेशन संपण्याच्या 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री तसंच ज्येष्ठ महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. विधान परिषदेमध्ये आता विरोधी पक्षनेता असणार आहे, पण त्याच वेळी विधानसभेमध्ये मात्र अजूनही विरोधी पक्षनेता नाही आहे. त्याची निवड सरकार करतं का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण तुर्तास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडे या वंजारी नेत्याला पुढे आणलं. तरुण नेता आहे, तरुण आक्रमक नेता आहे, त्याला संधी दिली आणि अखेर आज विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे. धनंजय मुंडे हे आजपासून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असतील. बरोबर. धन्यवाद आशिष तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा धनंजय मुंडेंच्या नावावरती एकमत झालेलं आहे. आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. ही देखील ताजी बातमी आहे. नाट्य संमेलन बेळगावमध्येच होणार आहे. उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली आहे. एकीकरण समिती मोहन जोशी यांची मातोश्रीवरती एक बैठक झाली आणि या बैठकीत नाट्य संमेलन बेळगावातच होईल याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय. बैठकीत वाद विसरून नाट्य संमेलन घेण्यावरती चर्चा झाली आहे. तेव्हा नाट्य संमेलन आता बेळगावातच होणार आहे. पाहुयात पुढची बातमी. उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली थांबवण्याचे आदेश दिलेत. मात्र उस्मानाबाद मध्यवर्ती बँकेचे अधिकारी हा आदेश मात्र मानण्यास तयार नाहीयेत. उस्मानाबादमध्ये गेल्या 8 दिवसांपासून जिल्हा बँकेचे अधिकारी सक्तीनं कर्ज वसुली करतायत. वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन तगादा लावतायत. या वसुली अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात थकीत कर्जदाराची टॉप 10 नावांची यादी तयार केलेली आहे. तसंच इतर थकबाकीदारांकडे सुद्धा तगादा लावला जातोय. या बाबतीत आम्ही बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर बोलायला मात्र नकार दिलाय. सरकारी बँकेतून जे आपल्या जे डीसीसी बँकेतून जी वसुली चालू आहे
ती वसुली थांबायला पाहिजे. सरकारनं निर्णय घेतला होता की सक्तीची वसुली थांबायला पाहिजे, पण ती वसुली थांबलेली नाही. सरकारनं ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्याला तडक मदत करायला पाहिजे आणि त्यांच्या पोस्तूर यायला पाहिजे. दुष्काळाचे भयानक संकट शेतकऱ्याला जाणवत आहे आणि आता प्यायला बी पाणी नाही, जनावराला काय नाही आणि शेतकरी दुष्काळ पडल्यामुळे बँकेतून भरणार कुठं? तर ह्याच्यासाठी सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज 2,22,000 घेतलेलं. ते 2-3 वर्ष तर ती विहिरीचं काम करणं आणि पाईपलाईन ह्याचे पहिली 2-3 वर्ष निघून गेली. ऊसही लावला 5-7 एकर, परंतु ऐन वेळेला ती पाऊसकाळ कमी झाल्यामुळं ऊसाचं उत्पन्न उन्हाळ्यात वाळून गेलं. आणि आता रिपोर्टर बालाजी निरफळ फोन लाईनवरून सोबत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे आदेश ही उस्मानाबादची जी जिल्हा बँक आहे त्याचे अधिकारी धाब्यावर बसवत आहेत. याबाबत या बँकेच्या व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे किंवा काय अधिक माहिती सांगशील या संदर्भात? एकूण जर बघितलं तर अधिकाऱ्याकडून खरंच नियम धाब्यावर बसवण्याचं काम सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांनी मूळ कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतायत, म्हणून आत्महत्या थांबण्यासाठी शासनाने हा आदेश काढलाय की बँकांनी वसुली करू नये, कर्जाची वसुली होणे असा आदेश काढण्यात आला. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याला मध्यवर्ती बँकेला तो लागू असताना सुद्धा देखील डीसीसी बँक ही अडचणीत असल्याचा कांगावा करत या शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करते. मुळात उस्मानाबाद डीसीसी बँक ही अनेक घोटाळ्याने राज्यभर गाजलेली आहे. इकडे बघितलं की अनेक थकबाकीदार आहेत, जे पुढारी आहेत, त्यांच्याकडची वसुली या बँकेने आतापर्यंत सहकारी संस्थेची वसुली केली नाहीये. मात्र 50,000चा शेतकरी असेल, 30,000चा शेतकरी असेल, या शेतकऱ्यांचा कुठं वसुलीसाठी ऐन दुष्काळाच्या काळात तगादा लावते. इकडे जर बघितलं तर बँकेने वेगवेगळी 4-5 पथकं तयारी केलेली आहे. ती गावोगावी सकाळी जातात, टॉप 10 लिस्ट काढलेली की 10 शेतकऱ्यांच्या नावाची लिस्ट काढून या शेतकऱ्याकडून वसुली केली जाते. आता याबाबत आम्ही व्यवस्थापकाशी संपर्क साधला. व्यवस्थापक असं सांगतायत की आम्ही अकृषी कर्ज फक्त मागण्यासाठी जातो, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे पाहायला मिळते. जेव्हा शेतकऱ्याशी आम्ही बोललो तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कृषी कर्ज, आम्ही शेतीवर कर्ज घेतलेले असे पुरावे असताना सुद्धा की बँक हे जे आहे शेतकऱ्यांना एका प्रकारे परेशान करण्याचं काम करताना दिसत आहे. धन्यवाद बालाजी, तू दिलेल्या या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. अडत वसुलीच्या मुद्द्यावरून शासनानं व्यापाऱ्यांपुढे नांगी टाकलेली आहे. शेतीमालावरची अडत शेतकऱ्यांकडून नाही तर व्यापाऱ्यांकडून वसूल केली जावी असा अत्यंत महत्वाचा आणि शेतकरी हिताचा निर्णय पणन संचालकांनी जाहीर केला. मात्र राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केलाय. नाशिक जिल्ह्यातले सर्व घाऊक बाजार व्यापाऱ्यांनी बंद केला. हजारो टन कांदा, टोमॅटो आणि शेतीमाल लिलावाविना पडून राहिला. मनमाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं. धुळ्यात शेतकऱ्यांनी अडत्यांच्या कार्यालयात धाव घेतली. दरम्यान पणन मंत्र्यांनी या निर्णयावर 15 दिवसांची स्थगिती आणली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या संघटित दबावाला सरकार बळी पडल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही आहेत. पाहुयात पुढची बातमी. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अंमळनेरची सुद्धा ओळख आहे, पण साने गुरुजींच्या या कर्मभूमीत गुरुजींचं स्मारकच नाहीये. या परिसरात त्यांचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होतीये. मात्र सरकार जागाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. शहरात साने गुरुजींचा फक्त एक पुतळा आहे. सर्व राजकीय पक्ष याच पुतळ्यापासून आंदोलनं सुरू करतात. सध्या या पुतळ्याचीही दुरावस्था झाली आहे. साने गुरुजींचं नाव घेत भाषणं ठोकणाऱ्या राजकारण्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणीही नागरिक करतात. मानवाच्या मूल्यांचं जतन करणारं एक व्यासपीठ गुरुजींनी उभं केलं होतं स्वतःच्या माध्यमातून. याचं जतन करण्याचं काम आम्ही साने गुरुजीचे पाईक आमच्या पद्धतीने धडपडत करत उभं करू. पण याच्यासाठी जो राजकीय आणि सामाजिक पाठबळ हवं असतं ते पाठबळ मिळत नाही. विशेषतः शासकीय आणि प्रशासकीय पाठबळ मिळत नाही. शासनाकडनं किंवा आपल्याकडनं कोणाकडनंही ते जतन होऊ शकलं नाही आणि ती जबाबदारी म्हणजे खरी आपली आहेतच आणि आपण ती जतन केलीच पाहिजे. याच्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचं साने गुरुजींच्या कुठल्याही वस्तूची जतन करण्यात आलं नाहीये. आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची आणि आपण ब्रेक नंतर पाहूया. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी प्रशासनाचे प्रयत्न.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत लपलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उत्कृष्ट ठिकाण आणि एक पर्वणीच. मात्र अपुऱ्या सोयी सुविधांमुळेच हे ठिकाण दुर्लक्षित राहिलंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय. पाहूयात त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. टाकणारा देखावा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीच्या सीमेवर हे राष्ट्रीय उद्यान आहे. एका बाजूला कोयना आणि दुसऱ्या बाजूला राधानगरी, यामुळे चांदोलीला अनन्यसाधारण महत्व आहे. इतकी नैसर्गिक संपत्ती असूनही याचा पर्यटन आणि अभ्यासासाठी फारसा प्रसार झालाच नाही. त्यामुळे याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकच ठिकाणी जवळपास 3 ते 4 प्रकारचे अनुभव आपल्याला मिळू शकते. इथे डीप फॉरेस्ट आहे, त्याचा फॉरेस्ट मध्ये जे सर्व गतिविधी आपल्याला करता येते, प्लस त्याच्या लागूनच धरण आहे, धरणमध्ये आपल्याला बोटिंग वगैरे करता येते, प्लस कास प्लेट्यू सारखा जे सातारामध्ये कास प्लेट्यू आहे त्याच्यासारखा इथे जोडंबी पठार आहे आणि त्याच्यावर वेगळे वेगळे जवळपास मी स्वतः बघितलेले 100 पेक्षा जास्त प्रकारचे फुलांची ते अगदी कास प्लेट्यू सारखीच इथे ते फुल काही ठराविक कालावधीत येतात. चांदोलीपर्यंत येण्यासाठी पर्यटकांना दुपार किंवा कधी कधी संध्याकाळ होते. इथे राहण्या खाण्याची काहीच सोय नाही. इथे पर्यटनासाठी कितीतरी आकर्षक ठिकाणं आहेत. ती पाहण्यासाठी किमान 2 दिवस लागतात. अभ्यासक आणि निसर्गप्रेमींना तर आणखी जास्त काळ राहावं लागतं. आता पर्यटकांना राहण्याची, खाण्याची सोय, बोटिंग, जंगलात फिरण्यासाठी वाहनांची सोय आणि इतर सोयी सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. पर्यटनाचा विकास झाला तर त्याचा फायदा स्थानिकांनाही होणार आहे. हा जर पर्यटनास खुला झाल्यास त्या ठिकाणी स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, उद्योग वाढतील, त्या ठिकाणी बाहेरील पर्यटक येतील व स्थानिकांना रोजगार मिळेल आणि संपूर्ण परिसराचं त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर पडेल. चांदोली हे राज्यातलं 6वं राष्ट्रीय उद्यान आहे. 318 चौरस किलोमीटर इतका त्याचा विस्तार आहे. प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रजाती, कास पठाराप्रमाणे झुळंबीचं फुलांचं पठार, वन औषधी, अनेक ऐतिहासिक स्थळं ही इथली खास वैशिष्ट्य. निरनिराळ्या प्रकारची 2 मुंगसे सापडतात, 2 प्रकारचे सिवेट कॅट सापडतात, दिसतात. तसंच बिबट्या दिसतो, वाघ दिसतो, मोर आहे, नंतर सांबर आहे, चितळ आहे, अस्वल आहेत, गवेरेडे आहेत आणि अनेक प्रकारचे पक्षी आहे. मोठा हॉर्नबिल आहे, छोटा हॉर्नबिल आहे. तसेच अनेक प्रकारची जवळजवळ 125 ते 150 प्रकारची फुलपाखरं आहेत. चांदोली अभयारण्याला दररोज 50 ते 100 पर्यटक भेट देतात. सध्या सुरक्षित भाग सोडून या जंगल परिसरात जंगल सफारी करण्याची सोय नाहीये. विकासाचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर पर्यटकांना जंगलात आणखी आतमध्ये जाता येणार आहे. त्यामुळेच इथे येणाऱ्या जंगलप्रेमींचं आता शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. आसिफ मुर्सल, IBN लोकमत, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली. आणि या बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहूयात. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला 42 वर्ष पूर्ण. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तिसरा मोर्चा विरोधी पक्ष म्हणून सक्षम पर्याय ठरू शकतो का? तिसरी आघाडी पुन्हा उदयाला संधी साधू पक्ष एकत्र राहू शकतील. संधी साधू पक्ष तिसऱ्या आघाडीत एकत्र राहू शकतील का? हे सगळं आपण बेधडक मध्ये पाहणार आहोत. आणि आपण पुढची बातमी पाहूयात. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी या गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रकल्पाला आज 42 वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रकल्पातून आदिवासींचं जीवन घडवलं जातं. आदिवासींना आरोग्य सेवेपासून ते त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम या प्रकल्पाद्वारे केलं जातं. पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. हेमलकसा मधला लोकबिरादरी प्रकल्प. इथल्या आदिवासींच्या जीवनात डॉक्टर प्रकाश आमटेंनी मोठी मेहनत घेऊन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलंय.
42 वर्षांपूर्वी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी 23 डिसेंबर 1973 साली एका झोपडीत लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू केला. या ठिकाणी त्यांनी आदिवासींना मोफत आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली. साध्या तापापासून ते अवघड शस्त्रक्रियांपर्यंत सगळेच उपचार इकडे केले जातात. गडचिरोली, छत्तीसगड मधलं बस्तर आणि तेलंगणाच्या सीमा भागातले आदिवासीही इथे येऊन आरोग्य उपचार घेतात. आतापर्यंत लाखो आदिवासींना या आरोग्य सेवेचा फायदा झालाय. डिलिव्हरी रूम ही आधुनिक पद्धतीची केलेली आहे. त्यानंतर NICU म्हणजे पिडियाट्रिक जन्मजात बाळांचं वजन जर कमी असेल त्यासाठी नवीन NICU आणि ICUची सुविधा केलेली आहे. या सगळ्या रूपांमुळे त्या मुलाला बाहेर पाठवण्याची गरज भासणार नाही. एखाद्या प्राण्यावर जर माणसानं मनापासून प्रेम केलं तर त्याच्यावर प्राणीही तितकंच प्रेम करतात. डॉक्टर प्रकाश आमटेंनी इथं उभं केलेल्या प्राणी संग्रहालयाकडे पाहिलं की ते आपल्याला समजून येतं. भामरागड परिसरातल्या आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पहिली ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतचं एक उत्तम शिक्षण इथं उपलब्ध करून देण्यात आलंय. इथल्या शाळेत मुलांना शिक्षणाच्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. आपण त्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, कॉम्प्युटरच्या युगामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना त्याच्यात आवड आहे मुख्य म्हणजे. आणि त्यामुळे एक चांगली अत्याधुनिक अशी कॉम्प्युटर लॅब आम्ही इथे उभी केली आहे, ज्याच्यात त्यांना इंटरनेट पासून सगळे फॅसिलिटी त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे ती पण मुलं आता जगाशी जोडल्या जात आहेत. आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी या प्रकल्पात सध्या काम करते. पुण्याचे विलास मनोहर, गोपाळ फडणवीस या सहकाऱ्यांचा त्यांना कामात हातभार लावलाय. 42 वर्षापूर्वी हेमलकसाच्या या लोकबिरादरी प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यावेळी जे स्वरूप होतं ते स्वरूप आता पूर्णपणे बदललेलं आहे. आदिवासी भागात आदिवासी नागरिकांना पूर्णपणे मोफत उपचाराचं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता नवीन उभं झालंय असं म्हणायला हरकत नाही. आदिवासींच्या जीवनाला दिशा देणाऱ्या बाबा आमटेंच्या स्वप्नातलं जग वास्तवतेत दिसणाऱ्या लोकबिरादरी या प्रकल्पाचा आज 42 वर्षानंतर खरं तर वटवृक्षात रूपांतर झालंय. त्याच्या सावलीमुळे लाखो आदिवासींचं आयुष्य सुखकर बनलंय. बाबा आमटे आपल्या एका कवितेत म्हणतात, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, त्यांना झेपेच्या कवेत येणारं आकाश असतं. सृजनशील साहसांना सीमा नसतात, त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते. अशी सृजनशील साहस हवी आहेत जी बीज पेरून वाट पाहू शकतील, जी भाग ठेवून भविष्य आखतील, अनबेभान होऊन वर्तमान घडवतील. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. आणि या बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असाच सुरू राहील. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.